साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
इहलोकीचा देह इहलोकीचा Ah
ताती पाहे धन्यामी जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्याभी जन्मा आलो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करू प्रथम नमन आणि तुझे होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता इंद्रायणी तिरी धन्य देहु ग्राम तेथे जन्म घेती सवे तुकया राम अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती वंशी विभूषित करा नवनीर दाभात पीतांबरा गरुण बिंब फला दरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखाद विंदनेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने ध्येयं सदा परिभग्नमविष्टदोहं तीर्थास्पद शिविरचितं शरण्यं प्रत्याद्यं प्रणतपाल भवाब्धिपोतं वंदे महापुरुष ते चरणारविंदम कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मिशतमानस राजहंस प्राण प्रणायो समयो कफवात पित्ते कंठावरोध स्मरणं कुतस्तुते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वचन ऐका कमलापती इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत सेवेसाठी म्हटलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबा यांचा चार चरणाचा मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना इह लोकामध्ये मानवी जीवनाचं अस्तित्व किती शाश्वत आहे या संबंधित मानवी जीवनाच्या शाश्वत विचारांचा भाव जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी कल्याणासाठी केलेला विचार
याचा सार्वभौम आध्यात्मिक दाखला या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय प्रगट करतात. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार. आपल्या या श्री क्षेत्र निपाणी पिंपळगाव या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ कैलासवासी राजाराम रामभाऊ सांगळे बाबांच्या या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हे अध्यात्म ज्ञानपुष्प आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध या निमित्ताने आपण समर्पित करत आहोत. त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. या संबंधित काहीतरी प्रभुस्मरण घडावं, त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यकालीन समाजाला या निमित्तातून कुठल्या तरी अध्यात्म विचारांचं दर्शन, मानवी परिवर्तनाची साधना या निमित्ताने कशी प्रमोच्य आहे, हा भाव या समग्र परिवाराने अंतःकरणामध्ये निश्चित करून केलेलं हे सुंदर या कार्यक्रमाचं गोड असं नियोजन आहे. हा समग्र सांगळे परिवार, मालती राजाराम सांगळे, पत्नी मुलगी सविता हरिश्चंद्र बोडके, मुलगा विकास राजाराम सांगळे, मुलगा ॲडव्होकेट किशोर राजाराम सांगळे, भाऊ गणेश रामभाऊ सांगळे, पुतण्या तुषार गणेश सांगळे, हा संबंधित सर्व परिवार आहे. या संपूर्ण परिवाराच्या दुःखामध्ये उपस्थित स्नेही पाहुणेजन, आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव, या परिवाराच्या दुःखामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. सांगळे बाबा एक वेगळं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. संपूर्ण आयुष्य एका चांगल्या आदर्श नोकरीमध्ये त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. स्टेट बँक या अशा मोठ्या नावाजलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये संपूर्ण आयुष्याचा कार्यकाळ त्यांनी आपल्या उपजीविकेच्यासाठी समाजसेवा या माध्यमातून आदर्श ही सेवा सांगळे बाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केली. संपूर्ण हा आदर्श परिवार, आध्यात्मिक विचारांचा परिवार, त्यांची ही सर्व दोन्ही मुलं सुसंस्कृत, सुशिक्षित आणि आदर्श आपल्या मानवी जीवनाचं इति कर्तव्य ज्यांच्या जीवनाला लाभलेलं आहे, अशा संपूर्ण सांगोपांग विचारातून हा संपूर्ण परिवार आपल्या आयुष्याची एक प्रणाली, मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण या विचारातून हा करणारा हा परिवार आहे. या निमित्ताने त्यांनी ही कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. 1.5-2 महिन्यापूर्वी या कीर्तनाचं निमंत्रण माझे स्नेही मित्र, कुरडगाव ग्रामपंचायतीतील आदर्श सरपंच श्री आमचे मारुती भाऊ यांनी मला या कार्यक्रमाचं दिलेलं हे निमंत्रण आहे. मारुती भाऊंनी बऱ्याच दिवसापूर्वी सांगितलं की आमच्या पाहुण्यांचा असा हा कार्यक्रम आहे. खूप दिवसाचं हे आमंत्रण मारुती भाऊंच्या माध्यमातून आपणा सर्व भाविक स्नेहीजनांचा, उपस्थित भाविक भक्तांच्या दर्शनाचा सहयोग लाभला. सुंदर असं नियोजन मारुती भाऊंच्याच वतीने या कार्यक्रमासाठी दिग्गज अशी संप्रदायाला वारकरी विचारांचं भजन कसं समर्पित व्हावं अशी गुणीजन मंडळी इथे उपस्थित आहे. माझे आवडते गायक श्री हरिभक्तपरायण आमचे प्रकाश महाराज सुरोशे, त्याचप्रमाणे वारकरी चाली सर्वांना ऐकाव्याशा वाटतात, गोड गळ्याचे माझे मित्र श्री हरिभक्तपरायण उत्तम महाराज इथे उपस्थित आहे. आणि प्रकाश महाराजांनी आपल्या संप्रदायाचा वारसा कौटुंबिक विचारातून तो कसा चालू ठेवला पाहिजे ही विचारधारा आपल्या दृष्टीस ठेवून त्यांचे पुत्र सुद्धा चिरंजीव मृदंग साथीसाठी इथे उपस्थित आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार माझे मित्र श्री हरिभक्तपरायण मृदंग वादक योगेश महाराज गायकवाड सुद्धा या मृदंग साथीसाठी ते इथे उपस्थित आहे. वास्तविक आता ते कीर्तनकार आहेत फार मोठे, पण माझ्या प्रेमास्तव, मारुती भाऊंच्या प्रेमास्तव ती
इथं पखवाज वाजवण्यासाठी ते उपस्थित आहे. त्यांच्या त्या कीर्तनाच्या साधनेतून लक्षात येतं की मृदंगाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आता. आणि पण तरी सुद्धा सर्वांच्या प्रेमासाठी ते कधी कधी ही एक वारकरी साधना आहे. या साधनेची उपासना एका प्रेम विचारातून ती सिद्ध होते, म्हणून ते ह्या मृदंग साथीसाठी ते उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या पिंपळगाव गावातील माझ्यावरती आमचे सर्व भजनी मंडळ, आमचे सर्व स्नेहीजन सुद्धा या परिवारावरती प्रेम करणारे सर्व इथे भजनी मंडळी इथे उपस्थित आहे. नारदाच्या भूमिकेत आमचे विनेकरी बाबा इथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे संतू पाटील आहे, तानाजी बाबा, त्याचप्रमाणे आमचे भाऊ, इतर सर्व दादा टाळकरी मंडळी इथे उपस्थित आहे. माझे स्नेही आमचे वसंत मामा, दुसरे संतू पाटील, ही सर्व स्नेही मंडळी, त्यातून अजून बरेच स्नेही इथं उपस्थित नाही आहे. असे सर्व भजनी मंडळी, ह्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांना विनम्र भावाने वंदन करूया आणि सेवेला प्रारंभ करूया. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण साई लीला चॅनलचे इतर हे पण इथे उपस्थित आहे आणि सुंदर असे साऊंड सिस्टम आमचे भाऊ ही देखील इथे उपस्थित आहे. आपल्या निर्धारित वेळेमध्ये आपण ही सेवा समर्पित करणार आहे. सध्याचे दिवस थंडी, गारठ, जागरण सहन करून 11च्या पुढे काटा गेला तरी असं वाटतं सकाळचीच थंडी आहे. असे सर्व या थंडीतून तसं आपण सगळे तयारीने आलोय. स्वेटर, कानटोपी, जर्किंग सर्व घालून आलोय. पण तरी सुद्धा जरी हात बाहेर नाही काढले, पण आतल्यात आपण हात बाहेर न काढता आतल्यात जरी भजन केलं तरी चालेल, पण भजन करा. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनाची किती कर्तव्यता सांगतात. हा मानवी देह किती प्रमोच्च आहे. या मानवी देहाची सार्वभौमता, मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा तुमचा आपला सर्वांचा प्रवास हा कोणत्या विचाराने व्यतीत व्हावा, कोणत्या साधनेने पूर्ण व्हावा, कोणत्या उज्ज्वलतेने या मानवी जीवनाचं जीवन हे नटावं, अशा तळमळीचे भाव अनेक अनेक शब्दकणाच्या द्वारा तुकोबरा इथे प्रगट करतात. हे पुण्य स्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. मग याच्याच अनुलक्षित हा अभंग आहे. सांगळे बाबा आपल्यातून गेलेत, ते आज इथे कीर्तन ऐकायला नाही. मग कीर्तन हे त्यांच्या निमित्ताने, मग त्यांच्या ह्या पुण्याचा संचय ह्या निमित्ताने, मग ते ज्या रस्त्याने गेले ती वाटचाल कधी ना कधी आपल्याही जीवनामध्ये निश्चित आहे. मग त्या रस्त्याला जाण्याच्या अगोदर आपल्या जीवनामध्ये उर्वरित आयुष्याचा कार्यकाळ हा कोणत्या विचाराने पूर्ण व्हावा, या आयुष्याला कशी सुंदरता प्रदान करावी, हे ह्या निमित्ताने, म्हणून राहिलेल्या माणसांसाठी कीर्तन प्रवचन आहे. म्हणून हा त्यातला योगायोग आहे. विठ्ठला हे पुण्य स्मरण, हे श्राद्ध एका पित्याचं आहे, एका बापाचं आहे. म्हणून माता पिता, आई वडील मानवी जीवनामध्ये या समग्र जनतेला, आपल्या सर्वांचे जे मायबाप आहेत, या विश्वाचं, या जगाचं दर्शन ज्यांच्यामुळे घडलं ते आईबाप सर्वांसाठी पूज्य. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तरी देखील 700 वर्षापूर्वी येणाऱ्या भविष्यकालीन समाजाला माता पित्यांचं स्थान किती उज्ज्वल आहे, आई वडील हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे, असं सांगण्याची मौलींना का गरज पडावी. तर याचाही भाव असा मनात आहे की सर्वच विचारांची, सर्वच माणसं ह्या विचारांची नसणार आहे. मग त्यांच्यासाठी दखलपात्र विचार ज्ञानोबारायांना संघटित करावा लागला. म्हणून म्हणावं लागलं, सकल तीर्थांची थुरी जे का माता पितरे
माता पित्यांचं पवित्र स्थान आपल्या जीवनामध्ये किती प्रमोच्च आहे या समग्र गोष्टीचा भाव असा आहे. या सगळ्या जगाचा, या सर्व गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये जो आनंद मिळतो त्या आनंदाचं एकच कारण आहे, त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो हे सर्व भाग्याचं लक्षण आहे, म्हणून ते आपल्यासाठी पूज्य आहेत. विठ्ठल म्हणून फार काही वेगळं सांगण्यापेक्षा माऊलींच्या भाषेतच आपण बोलतोय की त्यांचं स्थान, तीर्थक्षेत्राचं महत्व या आपल्या धर्म संस्कृतीने प्रतिपादित केलंय. प्रकाश महाराज तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर त्या स्थानावर गेल्यावर पुण्य प्राप्त होतं. एखाद्या नदीमध्ये, त्या तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर स्नान केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. त्या पुण्याचा संचय मानवी जीवनाला स्पर्श होण्यासाठी त्या स्थानापर्यंत पोहोचावं लागतं. याच्याच पराकुटीतून तोच दर्जा, तोच अधिकार घरी राहून ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतलाय त्यांची सेवा केली तर ते पुण्य. जाणकार गायकाचं हे दर्शन महाराज. म्हणून मी कायम सांगत असतो की म्हणजे परफेक्ट बंदुकीतून सुटावा अशी गोळी प्रमाणाचे हे दोघे महात्मे त्या विचारात म्हणजे एक आनंद मिळणार आहे. म्हणून शून्य गायक वादक आमचे आपले जगन्नाथ महाराज पवार आम्ही पाठाला असताना एक विचार सांगायचे. ते संस्थेच्या सप्ताहात आम्ही ऐकायचे. ते असं सांगायचे, बसणाऱ्यांचे अभंग पाठ, बर का, बसणाऱ्यांचे वसंत मामा अभंग पाठ आणि गायक या मंडळींचे गायकांचे पूर्ण चरणची चरण पाठ, अभंग पाठ आणि कीर्तनकारांचे फक्त कडवे पाठ. माय बाप केवळ काशी तेने न जावे काशी, याचा अर्थ मी असा आपला सांगतोय. आणि याच पद्धतीतून असा आहे की तीर्थक्षेत्राचं पुण्य गेल्यानंतर आहे, पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्या माय बापांनी आपल्याला जन्म प्रदान केला, या समग्र विश्वाचं दर्शन दिलं, त्यांचं स्थान फार उच्च आहे हो, फार सुंदर आहे आणि फार पूजनीय आहे. म्हणून त्यांची सेवा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मुलाबाळांच्या कर्तव्याची नाती असलेल्या मायबापांची सेवा करणं हे मात्र त्यांच्या जीवनातलं आद्य कर्तव्य. तर सेवा शब्दाचा अर्थ असा आहे, सेवा म्हणजे कोणत्याच आईबापाची ही अपेक्षा नाही, उठावं त्यांनी माझे हातपाय दावत बसावं, कोणत्याच मायबापाची ही अपेक्षा नाही. पण माझ्या बुद्धी कौशल्याने सेवा शब्दाचा अर्थ मी आपल्याला असं सांगेल, सेवा शब्दाचा अर्थ त्यांच्या प्रेमाचा स्वीकार आणि त्यांच्या आदराच्या भावना आपल्या जीवनामध्ये स्वीकारा, याचं नाव सेवा. जगाच्या पाठीवर निस्वार्थपणाने प्रेम करणारे तीनच पात्र आहेत. निस्वार्थ प्रेम. या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही शोधा, कुठलाच स्वार्थ
मनामध्ये न ठेवता जे सेवा करतात ते मायबाप. ऐशी कळवळाची कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. या शब्दांना अंडरलाईन करण्यासारखे जगाच्या पाठीवर निस्वार्थपणाचं प्रेम. या रामकृष्ण विठ्ठला निस्वार्थ प्रेम. पहिलं निस्वार्थ प्रेम या जगामध्ये संत महात्म्यांचं निस्वार्थ प्रेम. जगाच्या क्षणोक्षणाला हिताचा विचार करणारे निस्वार्थ प्रेम करणारे साधू संत आहेत. साधू संत निस्वार्थ प्रेम करतात. आणि दुसरं प्रेम व्यावहारिक सत्तेतलं दुसरं प्रेम निस्वार्थपणाच्या प्रेमाचा कोमल गाभा म्हणजे करी लाभाविन प्रीती. मायबाप प्रेम करतात हो, पण कुठल्याच लाभाशिवाय ते मात्र प्रेम करत असतात, अपेक्षाच नाही. करी लाभाविन प्रीती. प्रीती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. कुठलाच लाभ अंतःकरणामध्ये न ठेवता मात्र प्रेमाचा वर्षाव कोणत्याही प्रसंगाला त्यांचा राहतोच. निस्वार्थ प्रेमाचे हे दोन पात्र आहे व्यावहारिक विचारांचे मायबाप. म्हणून पहा, तुम्ही जगामध्ये कोणत्याही क्षेत्रात किती मोठे व्हा, पण कुठलीच अपेक्षा न करता निस्वार्थपणाने पाठीवरची ठाप पडते ती फक्त आपल्या मायबापांची पडते. म्हणून विशिष्ट काळामध्ये विशिष्ट वयामध्ये ज्या भावनांचा आदर, ज्या भावनांचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. विठ्ठला कारण त्यांनी तेवढं सोसलंय, त्यांनी तेवढं ते केलंय. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. पोटात भार वाहिला आणि सर्वस्व हिस्सा आहे या शब्दाचा अर्थ आहे क्षणोक्षणाला सर्वस्व हिताचाच विचार त्या बाळाचा ज्यांनी केला ते मायबाप. सर्वस्व हिताचा विचार करतात आणि 9 महिने 9 दिवस पोटामध्ये हा भार ते मायबाप आपल्या मुलाच्या हिताचा विचार करत करत ते जीवन जगत असतात. 9 महिने 9 दिवस हाडा मासाचा गोळा तो धारण करतात. 9 महिने 9 दिवस ती माय आपले जतन करत असते. ती मदलसा वर्णन करते. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्म चाड तुझी मान अडकली. हे कष्ट आहे महाराज. हा फार मोठा संघर्ष आहे. दिसतात तेवढं सोपं नाहीये. त्या मातेने बाळाला जन्म देणं तिच्या आयुष्याच्या तिथपर्यंतच्या क्षणातून तिथून पुढचा काळ त्या आईचा हा मात्र पुनर्जन्म आहे. हे जीवनातलं स्वीकारलं पाहिजे. विठ्ठला सांगण्यासारखं भरपूर आहे. म्हणून मायबाप आपल्या जीवनामध्ये एवढं तोला मुलाचं माध्यम आहे. कुठलीच अपेक्षा नाही, कुठलाच भाव नाही. फक्त प्रेमाने आपण त्यांना दिसावं आणि त्यांच्या शब्दांचा स्वीकार तो आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. या सर्व गोष्टी जीवनामध्ये फार विलक्षण आहे. या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये. म्हणून हा सर्व भाव ज्या मुलांच्या मनामध्ये म्हणून आहे तोपर्यंत प्रेम आणि गेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे सोहळे हे एका प्रेमाचं प्रतीक आहे. हे एका प्रेमाचं प्रतीक आहे. तोपर्यंत सुद्धा त्या प्रेमाचा स्वीकार झाला पाहिजे आणि नंतरच्या प्रेमाचं दिग्दर्शन. कारण त्यांना कुठल्या जागेवर आपण पाठवायचंय हा विचार. श्राद्ध म्हणजे नेमकं काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ असा आहे गेलेल्या व्यक्तीच्या
संबंधित राहिलेल्या आपले जे पूर्वचे मायबाप आहे, जे आपल्यातून गेले, त्यांच्या राहिलेल्या परिवाराने सत्य शुद्ध आणि नीतिमूल्यांकाने आपलं जीवन सत्यव्रताचं धारण करणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं, श्रद्धेने जीवन करणं, याला श्रद्ध याती इति श्राद्धाः हा श्राद्ध शब्दाचा अर्थ आहे. म्हणून आपले जे पूर्वज गेले त्यांच्या संबंधित या परिवाराने श्रद्धेने असं जीवन जगा, सत्य जीवन जगा. याचा परिणाम दोन प्रकारचा आहे. हे दोन फायदे. एक फायदा, तुमचं सत्य जीवन तुमचं अधःपतन होऊ देणार नाही. आणि दुसरा अर्थ असा की याचा परिणाम तुमच्या वाईट कुळाचाराने, तुमच्या वाईट वागण्याने त्यांना वाईट गती प्राप्त होणार नाही. म्हणून तुमचं वाईट वागणं त्यांना वाईट जागा मिळेल, तुमचं चांगलं वागणं त्यांना चांगली गती मिळेल. म्हणून त्यांच्या संबंधित आजच्या दिवसाला श्रद्धेने चांगलं वागण्याचा संकल्प करा. याचा अर्थ श्राद्ध. विठ्ठल हाच भाव. आणि याची दुसरी बाजू असते, जर कदाचित आपलं जीवन मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंत आपलं जीवन जर भ्रष्ट झालं, तर त्या भ्रष्ट जीवनाला मात्र आपल्या वागण्यातून त्या विचारांना नरकात जावं लागेल. म्हणून मात्र आपलं जीवन आपण सांभाळलं पाहिजे. आपलं तर अधःपतन आहेच, पण ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो आपलं जीवन जर भ्रष्ट झालं तर त्यांना सुद्धा भ्रष्ट विचारातून नरकात जावं लागेल. मग ज्यांनी त्यांनी ठरवायचं आपल्या वागण्यातून आपले आईबाप आपण कुठं पाठवायचे. याचं उत्तर भक्तराज अर्जुनाला गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा देतात. संकरो नरका यैव कुला ज्ञानं कुलस्य च पतंती पितरो हेषां लुप्त पिंडो दकक्रिया. हा त्याचा मार्मिक सिद्धांत आहे. ही कीर्ती, हा विचार, ही प्रगल्भता, हे शाश्वत जीवन ज्यांना कळालंय त्यांच्या पोटी आलेली हे आदर्श पुत्र, अशा ह्या आदर्श पुत्रांच्या पिताश्रींचा हा कार्यक्रम, हे पुण्यस्मरण, हे वर्ष श्राद्ध आहे. तोपर्यंत सुद्धा प्रेम आणि नंतरच्या काळात सुद्धा या प्रेमाचं दिग्दर्शन, आपल्या ऋणातून आपण मुक्त होत नाही, पण त्यांच्याच ऋणात राहण्यासाठी आपल्या विचारांच्या सांगोपांग सात्विक विचारांची गरज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असायला हवी. म्हणून अशा एका पित्याचं हे श्राद्ध, आई वडिलांच्या सेवेचं स्थान जगामध्ये किती प्रमोच्च आहे. माता पित्यांची सेवा एवढी मोठी आहे, एवढी शाश्वत आहे आणि एवढी तोलामोलाची. किती तोलामोलाची. या महाराष्ट्र सारख्या प्रांतामध्ये द्वारकेचा भगवान कृष्ण आई वडिलांच्या सेवेच्या माध्यमातून पांडुरंग म्हणून पंढरपूरला विराजमान झाला. पांडुरंग म्हणून पंढरपूरला विराजमान झाला. त्याला स्वरूप प्राप्त झालं भूवैकुंठ पंढरपूर. अशा पंढरपुराला माझा पांडुरंग देव मिळाला. याचं एकच माध्यम माय बापाच्या सेवेचं माध्यम. विठ्ठल विठ्ठल. इतिहास सर्वांना माहिती आहे. ज्या पुंडलिकांनी माय बापाची एवढी सेवा केली, द्वारकेवरून झाला येता द्वारकेचा कृष्ण पांडुरंग झाला, पंढरपूरला तटस्थ उभा राहिला. त्या पुंडलिकाचं जीवन तसं अगोदरचं पाहिलं तर उत्तम महाराज ते नास्तिक जीवन होतं. पुंडलिकाचं जीवन, पुंडलिक हा या भारत देशामध्ये, या विश्वामध्ये, या महाराष्ट्रामध्ये बिघडणाऱ्या पिढीसाठी आदर्श उदाहरण म्हणजे पुंडलिक. माणूस हा चुकणार आहे, माणूस हा बदलणार आहे आणि माणूस हा परिवर्तन करणार आहे. पुंडलिकाचं जीवन तसं अगोदरच्या काळात बिघडणारं जीवन. म्हणून बिघडणाऱ्या माणसाने पुंडलिकाचं चरित्र वाचावं. बिघडलेलं त्याचं जीवन आहे, त्याने पुंडलिकाचं चरित्र वाचावं. बिघडलेला पुंडलिक शास्त्राच्या आपोच वागणारा, विचार करणारा निघाला. काशी क्षेत्रात आई वडिलांची सेवा केल्याचं किती पुण्य त्याला ते कळालंच नाही. बायको डोक्यावर घेतली, आई बापाच्या गळ्याला दोरी बांधून पुंडलिक काशीला निघाला. गाणं क्षेपक आहे पण शब्द गोड आहे. आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी,
पुंडलिक काशी यात्रा करी. ते क्षेपक आहे पण त्यातला भाव गोड आहे. त्याचं महत्व कळालं नाही. आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधून पुंडलिक काशीकडे निघाला आणि बायकोचं स्थान डोक्यावर ठेवलं. बायकोला उज्ज्वल म्हणून डोक्यावर ठेवून काशीला निघाला. पण मानसशास्त्र असं सांगतं, जीवनामध्ये जर टर्न परिवर्तन जर होणारा असेल, टर्न भेटणारा असेल, तर कुठल्या तरी गोष्टीची सिद्धता होत असते. पुंडलिकाच्या जीवनात झालं तेच. लक्षपूर्वक ऐका. जाता जाता पुंडलिक निघाला. प्रकार असा घडला, एका आश्रमाच्या बाजूने जात असताना 3 काळ्या कुट्ट महिला पुंडलिकाच्या समोर दिसल्या. अशा काळ्या कुट्ट महिला, पुंडलिकाने त्या महिलांकडे पाहिलं. काही वेळात त्या महिला त्या शेजारच्या आश्रमात, एका साधूचा आश्रम होता, त्या साधूच्या आश्रमात गेल्या. आता पुंडलिक नास्तिकच. पुंडलिक विचार करू लागला, बाबाचा आश्रम आणि 3 बाया आश्रम. पुंडलिक विचार करू लागला. काळ्या कुट्ट महिला साधूच्या आश्रमात गेल्या. प्रकार असा घडला, काही वेळ पुंडलिक तिथंच थांबला. काही वेळाने त्या काळ्या कुट्ट महिला आश्रमात गेलेल्या त्या पांढऱ्या शुभ्र होऊन मोत्यासारख्या चमचम चमकतच बाहेर आल्या. अशा मोत्यासारख्या चमचम चमकणाऱ्या त्या काळ्या कुट्ट झालेल्या महिला साधूच्या आश्रमातून बाहेर आल्या. त्या पुंडलिकानं पाहिलं. पुंडलिकाला आश्चर्याचा धक्का बसला. पुंडलिक म्हणतोय, बाप रे योगेश महाराज. पुंडलिकाने हा भाव मनामध्ये असा शाश्वत केला. या महिला काळ्या कुट्ट होत्या, आश्रमात गेल्या, मोत्यासारख्या चमचम चमकत बाहेर आल्या. राहून न राहिल्यासारखं पुंडलिकाने त्यांना प्रश्न विचारला, परिचय विचारला. आपण कोण? कोण आहात? कोण आहात? हा शब्द ज्या वेळेला पुंडलिकाने त्या महिलांना विचारलं, त्या महिला पुंडलिकाचं हे चित्र पाहत होते. काय हा माणूस आहे? पण त्यांना बोलण्याच्या अगोदर त्यांना बरं वाटलं. पुंडलिकाने आपला परिचय विचारला. त्यांनी त्यांचा परिचय दिला. सांगितलं, तू कोण आहेस? म्हटलं, मी पुंडलिक आहे. तुम्ही कोण आहात? मला परिचय हवाय. त्यावेळेला त्या महिलांनी पुंडलिकाला परिचय दिला. सांगितलं, पुंडलिका, आम्ही 3 बहिणी आहोत. ही गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती. आम्ही तिघीही नद्या आहोत, तीर्थ आहोत. नद्या, तीर्थ, बहिणी, गंगा. म्हटले हो. आणि मग तुम्ही अगोदर काळ्या कुट्ट होता, मध्ये जाऊन आश्रमातून आल्या, पांढऱ्या शुभ्र मोत्यासारख्या चमकत बाहेर आल्या. हा काय प्रकार आहे? स्मित हास्य करून त्या गंगांनी उत्तर दिलं पुंडलिकाला. म्हटले, पुंडलिका, तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात आणि ते पाप आम्ही स्वतः स्वीकारतो आणि हे पाप क्षालन करण्यासाठी या आश्रमात येतो, साधूची सेवा करतो आणि ते पाप तिथंच टाकून उज्ज्वल होऊन, स्वच्छ होऊन, शुद्ध होऊन तुझ्यासारख्या पाप्यांना मुक्त करण्यासाठी परत सज्ज होतो, परत तयार होतो. आणि हे सर्व ज्या वेळेला पुंडलिकाने ऐकलं आणि म्हटले, कसं, कोण साधू? म्हटले, चाल पाहायला. हात पकडला पुंडलिकाचा, आश्रमात घेऊन गेल्या गंगा पुंडलिकाला. आणि त्या साधूच्या आश्रमात ज्या वेळेला नेला, पुंडलिकाने तो प्रकार पाहिला. तर साधू काय करत होते? साधू माय बापाची सेवा करत होते, आई वडिलांची सेवा साधू करत होते. त्या गंगांनी सांगितलं, पुंडलिका, आमच्यातलं पाप घेऊन शुद्ध करण्याची ताकद साधूत आहे. पण साधूमध्ये ही ताकद कुठून आली? तर साधूंमध्ये ही उज्ज्वल ताकद आली आई वडिलांच्या सेवेने. आई वडिलांच्या सेवेने ताकद आली आणि तो आश्रम. आणि मग पुंडलिकाच्या विचारांमध्ये परिवर्तित झाला, मनातला भाव नष्ट झाला. एवढा झटका बसला अंतःकरणाला. त्याच ठिकाणी पुंडलिक बसला. बाप रे, जर माय बापाच्या सेवेचं महत्व जर एवढं अगाध आहे, तर माझ्यासारखा पापी मीच आहे. मी हे काय करतोय? मनातला भाव नष्ट झाला, सात्विकता मनात निर्माण झाली. तिथंच बसला, आश्रमात सेवा करू लागला. आणि तो आश्रम होता कुकुट स्वामी महाराजांचा. आणि तो आश्रम दुसरा तिसरा कोणताच नाही. पूर्वीचा तो आश्रम म्हणजे आजचं पंढरपूर. पूर्वीचा तो आश्रम म्हणजे आजचं पंढरपूर. आणि त्याच जागेवर पुंडलिकाने एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. आणि त्या सेवेच्या माध्यमातून जगाचा मायबाप पांडुरंग परमात्मा भेटण्यासाठी आला. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का? साक्षात परब्रह्म पुंडलिकाच्या भेटीसाठी आलं. पण ते कसं आलं? भगवान कृष्ण पुंडलिक रायाला भेटण्यासाठी आले, पण नाव पांडुरंग का पडलं? सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल
कारण भगवान कृष्ण द्वारकेवरून पंढरपुराकडे पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवान श्रीकृष्ण निघाले. पण ते आपल्यासारखे बाय कारने नाही, विमानाने नाही आणि एसटीनं तर अजिबात नाही. कसे निघाले? गोधने चारावया जातो गाई चारत 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 पुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारकेवरून भगवान कृष्ण निघाल. गाई चारत चारत आले, पण त्याचं नाव पांडुरंग का पडलं हो? तर ते पांडुरंग नाव पडण्याचं शाश्वत कारण फार गोड आहे. गायी चालता चालता गायींच्या खुरांमधून जी धूळ निघत होती ती माझ्या भगवान कृष्णाच्या अंगावरती पडत होती. गायींच्या खुरांमधली पवित्र धूळ देवाला एवढी प्रिय वाटत होती, एवढी प्रिय वाटत होती. ती धूळ अंगावरती साचली. त्या धुळीपासून देवाचा पंडू नावाचा रंग तयार झाला आणि पंढरपुरापर्यंत पोचता पोचता त्याचं नाव पांडुरंग पडलं. आणि आजही गोपाळपुराच्या आपण जिकडनं लाईन लावतो दर्शनाला, त्या गोपाळपुराच्या जवळ तिथं आजही विष्णुपद म्हणून एक स्थान आहे. जर कोणी कधी गेला असेल तर आपल्याला माहिती आहे तिथं विष्णुपद का म्हणतात. तिथं पहिलं आगमन झालं, दिंडीर वनात रुक्मिणी मातेला भेटले, नंतर पुंडलिकाकडे आले. आणि ज्या वेळेला पुंडलिकाच्या भेटीसाठी ज्या वेळेला भगवान पांडुरंग परमात्मा भगवान कृष्णाच्या रूपातला देव तिथं आला, पुंडलिकाच्या भक्तीचं तेज, मायबापाची एवढी सेवा झाली. साक्षात भेटीसाठी भगवंत आले, पुंडलिकाच्या समोर येऊन तटस्थ राहिले, आवाज दिला, पुंडलिका तुझ्या भेटीसाठी मी आलोय. पण महाराज एकदा एखाद्यामध्ये सामर्थ्य निर्माण झालं ना, त्या सामर्थ्याच्या बळावर माणूस पुढे काय मागे काय काहीच पाहत नाही. ही स्थिती पुंडलिकाची. जगाचा मायबाप साक्षात देव उभा. पुंडलिका मी तुझ्या भेटीसाठी आलोय. पुंडलिक म्हटले ठीक आहे देवा, आलायत ना, आता मात्र तुझ्याशी संवाद साधण्यासाठी वेळ नाहीये. जवळच वीट होती, ती वीट घेतली आणि मागे भिरकावली. मागे भिरकावली वीट, मागे भिरकावली वीट, मागे भिरकावली वीट, मागे देवाचा स्वीकार न करता एवढा सेवेत तरबेज झाला, देवाशी बोलायला तयार नाही. आलायस ना, ही वीट घे आणि या विटेवर उभा राहा. आणि उभं राहताना एक निवेदन पुंडलिकाने पांडुरंगाला सांगितलं, देवा इथं उभा राहा, आलायस पण काही काम कर, कर्तव्य कर. त्या कर्तव्याची जाणीव पुंडलिकाने पांडुरंग परमात्म्याला दिली. म्हटले देवा, या महाराष्ट्रातले, या विश्वातले, या जगातले भोळे भाबडे वारकरी तुला भेटण्यासाठी येतील. आणि भोळे भाबडे वारकरी ज्या वेळेला येतील ते कुठल्या ज्ञानातून परिपक्व नसतील, ते कुठल्या विचार क्रांतीतून पूर्ण नसतील, पण सर्व ज्ञानापेक्षा त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानालाही लाजवतील एवढा शुद्ध भाव माझ्या वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये राहील. देवा फक्त त्या भावनेचा तू स्वीकार करून माझ्या वारकऱ्यांना आशीर्वाद दे. हे काम माझ्या पांडुरंगाला पुंडलिकाने सांगितलं. विठ्ठल तसं काम सांगून पुंडलिकाने पांडुरंगाला उभं केलं. समपाय करकटी उभा तटी भिवनेच्या, त्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे, तिथे माझे हरी वृत्ती राहू. सम पाय करकटी ठेवून कटेवर हात ठेवले आणि त्याला उभं केलं. आणि किती वर्ष उभं केलं?
वर्ष काय, खरबो काय, लाखो काय, एक युग नाही 28 युग. युगे झाली 28, आधुनिक काळामध्ये वैस, आधुनिक काळामध्ये वैस, आधुनिक काळामध्ये वैस. युगे झाले 28, आधुनिक काळामध्ये वैस, आधुनिक काळामध्ये वैस, आधुनिक काळामध्ये वैस. एक युग नाही असे युगे 28 विटेवर उभा मंगीर पुंडलिकाचे भेटी परब्रह्म देवा धन्यवादी देवा. असा 28 युग माझा मायबाप पुंडलिकाने उभा केला. या सर्व गोष्टीचा इत्यर्थ भाव असा, जगाचा बाप विटेवर 28 युग झाली उभा केला, उभा झाला, भेटीसाठी आला. कशाचं माध्यम? या सर्व गोष्टीचं एकच होतं, आई वडिलांच्या सेवेची ताकद. साक्षात देव या ताकदीच्या बळावर भेटीसाठी आला. हे माय बापाच्या सेवेचं तत्व प्रमाणित एवढं मोठं विलक्षण महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. शास्त्र, धर्म, ग्रंथ या सगळ्या गोष्टी आपल्याला जी जाणीव देतात, त्या जाणीवेचा मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना कुठेतरी या शब्द ज्ञानाचा प्रभाव आपल्या अंतःकरणातल्या विचारावर जर तो स्पर्श झाला तर हे जीवन एवढं उज्ज्वल असेल, एवढं उज्ज्वल असेल ना की त्या जीवनाची उज्ज्वलता कोणी थांबवू शकत नाही. एवढी ताकद संतांच्या विचारामध्ये मानवी जीवनाच्या परिवर्तनासाठी आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा भाव, मग हे सर्व पाहत असताना मग हे शक्य कोणाला आहे? हे करेल कोण? या तत्वविचारांचा स्वीकार करेल कोण? तर ह्या मृत्यू लोकांमध्ये जो माणूस म्हणून जन्माला आलोय हे त्याचं कर्तव्य. हे कोणाचं कर्तव्य? हे माणूस म्हणून जो आहे, मी माणूस आहे, माणूस म्हणून माझं काय कर्तव्य आहे, या कर्तव्याचा स्वीकार ज्यांनी अंगीकारलाय त्यांच्या जीवनामध्ये या नीतिशास्त्राचा स्वीकार झाला पाहिजे. हे त्याच्या जीवनातलं आद्य कर्तव्य. विठ्ठल उद्देश यातून असा शोधायचा आहे, ह्या मृत्यू लोकांमध्ये हे जर माणूस करू शकतो ना तर संत, शास्त्र आणि अध्यात्म महाराज श्रेष्ठता देतात आणि उदो उदो करतात तो फक्त मानवी जीवनाचाच है की. आपण कायम कथा, कीर्तन, प्रवचन आपण सगळं श्रवण करत आहात, आपल्याला सर्व गोष्टीची जाणीव आहे. माझ्या पुढे बसणारी आपण सर्व माणसं ज्येष्ठ, ज्ञानी, कृपावंत, विचारवंत आहात. आपल्याला या सर्व गोष्टीची जाणीव आहे. अनेक संतांनी, शास्त्रांनी, प्रकांड, पंडित, ज्ञानी, विद्वान, धर्म सर्वांनी उदो उदो केला तो मानवी जीवनाचा उदो उदो केला. बस का? कारण या जीवनामध्ये हे कर्तव्य, परमार्थ, भक्ती आणि पुरुषार्थ साधता तो येतो फक्त ह्या जन्मामध्ये. अनेक हे ज्ञान नाही तोटे, अनेक हे ज्ञान नाही तोटे. महत्व प्रतिपादन करतात ते मानवी देहात. एवढा उदो उदो, एवढं श्रेष्ठ, एवढं श्रेष्ठ, मानवी जीवन एवढं श्रेष्ठ. आणि खरंच श्रेष्ठ आहे का? मग जर खरंच श्रेष्ठ नसतं तर हे त्याचं उत्तर आहे, याची देही घडे देवाची भजन. परमार्थ, साधना, उपासना, सर्वांग गोष्टीचा मानवी जीवनाचा आदर्श व्यासंग
ज्या जीवनात होतो ते मानवी जीवन श्रेष्ठ. पण एक पदच्छेद इथे असा आहे, माणसांपेक्षा ह्या मृत्यू लोकामध्ये ज्या भगवंताने जीवसृष्टी बनवली त्या जीवसृष्टीमध्ये अनेक प्रकारचे पशु पक्षी प्राणी राहतात महाराज. अनेक प्रकारचे पशु पक्षी प्राणी राहतात वसंत मामा. पण त्या प्राण्यांमध्ये सुद्धा माणसांपेक्षा चांगले चांगले गुण आढळतात का? माणसापेक्षा त्यांच्याकडे बुद्धी आहे, माणसांपेक्षा त्यांच्याकडे चांगलं चांगलं ज्ञान आहे. विठ्ठला भरपूर उदाहरणं सांगता येतील. काय झालं, एकाच्या घरी मांजरांचा सुळसुळाट झाला. मांजर वैताग द्यायला लागले. मग त्या मालकाने काय केलं, ते मांजराचे 4-2 पिल्लं खूप त्रास देत होते, त्यांनी ते घेतले, पोत्यात बांधले, गचोरा बांधला, मोटरसायकलच्या कॅरियरला बांधले, लांब गेला, नायगावच्या त्या चौफुलीकडे सोडून आला. ते मांजरांचे पिल्लं 2-3 किलोमीटर गेला आणि तिकडे ते मांजरांचे पिल्लं उत्तम महाराज तो सोडून आला. घरी आला, अंगणात गाडी लावली, क्वाटवर बसला, एक पाण्याचा घोट पिला का न पिला, ते मांजर परत येतंय, 2 पाय त्या उमऱ्यावर ठेवतंय. ते मांजर मालकाला म्हणतंय, मालक मियाव. काय म्हणतंय, मियाव. मग आपल्या नाशिक जिल्ह्यातली बाई म्हणजे आलंय तर शिर दूध चुलीवर. या सर्व गोष्टीचा भाव मला असा सांगायचा आहे. मग त्या मांजराचा हा गुण नाही का, हा तो गुण त्या मांजराचा आहे, हा विशेष गुण त्या मांजराचा आहे. पोत्यात बांधून नेलं 2.5-3 किलोमीटर तरी सोडणाऱ्याच्या बिनचूक दारात त्याचा हा त्याचा गुण आहे. आणि आपलं घ्या बरं, आपले पाहुणे कल्याण, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी राहतात, 10 वेळेला पत्ता देतात, या आमच्याकडे कार्यक्रमात आले, आपल्याला पत्ता देतात, आपण त्याच्याच घराच्या आजूबाजूला फिरतो, अरे सापडानाच मला कुठेही घर, दुसऱ्याच्या दारावरची बेल दाबतो, टिंग टॉंग, रॉंग नंबर. म्हणजे हे आपलं ज्ञान. म्हणजे असं असून देखील सुद्धा या जीवसृष्टीमध्ये इतर प्राण्यांकडे सुद्धा माणसांपेक्षा चांगले चांगले गुण आपल्याला सापडतात. पण तरी देखील संत आणि शास्त्र श्रेष्ठता मानवी जीवनाला का देतात हे त्याचं उत्तर आहे. का मानवी जीवनाला श्रेष्ठता प्रदान करतात? आता याचं उत्तर मगाशी महाराजांनी याच प्रमाणातून सांगितलं. याचं उत्तर हेच आहे, ह्या मृत्यू लोकांमध्ये इतर प्राण्यांकडे कितीही पाठीभर गुण असू द्या, त्याचा उपयोग नाही. पशुपाय पाप पुण्य जाती उत्तम मध्यम भोग भोगी अनेक उपयोग मारती भक्त होती पापुळ मुखी. पशुपाय पाप पुण्य जाती उत्तम मध्यम भोग भोगी जीवांकडे पक्ष्यांकडे जर कितीही गुण जरी असले पण मात्र त्यांना पाप पुण्य कळत नाही. मग मानवी जीवन का श्रेष्ठ? तर याचा अर्थ असा आहे, परमार्थ, भक्ती, उपासना, खरं नीतिशास्त्र आणि पुरुषार्थ प्राप्त करता येतो तो फक्त ह्याच जन्मामध्ये. तो करता येतो
तो ह्याच जन्मामध्ये मग आपण जे दृष्टांत सांगितले, इतर पशु पक्षी प्राण्यांकडे कितीही गुण असू द्या, पण मात्र मुख्य हा गुण खरा परमार्थ भक्ती साधना, कथा कीर्तन प्रवचन वारी व्रत वैकल्य आणि पुरुषार्थ फक्त ह्याच जन्मामध्ये, इतर जन्मामध्ये नाही. म्हणून मानवी जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे. विठ्ठला असं कधी घडत नाही. येत्या पौषवारीला सर्व सिन्नर निफाड तालुक्यातून गाढव कोल्हे कुत्रे एकत्रित आले, त्र्यंबकला वारीला गेले. असं कधी झालंच नाही. म्हणून गाढव कोल्हे कुत्रे वारीला जातच नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींची ज्ञान प्रणाली ज्यांना आणि ज्या जन्मात ते मानवी जीवन आहे पहा. केले होते ह्याची जन्मे अवघे विठोबाच्या, तुका म्हणे गणले चालू केले होते ह्याची जन्मे, म्हणजे करता येतं ते फक्त ह्याच जन्मामध्ये. म्हणून मानवी देहाची, ह्या लोकाची किती कर्तव्यता एवढी उज्ज्वल आहे, एवढी उज्ज्वल आहे. म्हणून पुरुषार्थ प्राप्त करता येतो. म्हणून हा मानव देह, म्हणून हे मानवी जीवनातलं सुंदर जीवन किती महत्वपूर्ण आहे. म्हणून ऋषी मुनी साधू संत महात्म्य ह्या लोकांची अपेक्षा करतात की असा परमार्थ आमच्या जीवनामध्ये घडावा. अभंगाचं पहिलं चरण म्हणून यह लोकाचं सामर्थ्य. म्हणून या सर्व गोष्टी आतापर्यंतच्या आपण सव्वा तासापासून ज्या विचारामध्ये घेतोय की मानवी जीवनाचं कर्तव्य, मानवी जीवन किती सुंदर आहे, या मानवी जीवनाचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये होणं ही काळाची फार शाश्वत गरज आहे. म्हणून अशा या देहाचं महत्व हे किती उज्ज्वल आहे. म्हणून तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये यहा लोकाची अपेक्षा करतात. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तुकोबरा संत महात्मे सांगतात आम्ही तर अपेक्षा करतोच, पण देव सुद्धा वैकुंठातून स्वर्गातून सुद्धा या यह लोकाची अपेक्षा करतात. का अपेक्षा करतात? कारण ज्या लोकांमध्ये हे शाश्वत सामर्थ्य आहे, ही आनंद प्रणाली ज्या लोकांमध्ये साधता येते, तो एवढा विलक्षण आहे, एवढं सुंदर मानवी देह आहे. म्हणून या देहाची अपेक्षा देव सुद्धा करतात. हा भाव तुकोबरा स्पष्ट करतात. देव करतात यात तर नवल नाही, पण संत महात्मे सुद्धा सांगतात घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा त्याचीच सेवा, आणि तोच सुद्धा अपेक्षा करतो. म्हणून मानवी जीवन एवढं महत्व परलोकी जीवन, या संपूर्ण गोष्टीचा भाव आपल्या जीवनामधला एवढा शाश्वत आहे. म्हणून यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. म्हणून मानवी जीवन इतकं महत्वाचं आहे. मग ह्या मानवी देहामध्ये येत असताना, जन्माला येत असताना, जगत असताना आपली स्थिती कोणत्या नीतिशास्त्राकडे परिपूर्तित असली पाहिजे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मग आल्यानंतर झाले नाहीच का? असं होत नाही. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय
वेदांताचा सिद्धांत असा आहे, या शेड्यूलमध्ये बदल होणार आहे, याच्यामध्ये बदल होत नाही. याची कालगणना कालचक्राप्रमाणे ही प्रवाहित असते, याच्यामध्ये बदल होत असतो. दिवस झाले की जशी रात्र आहे, रात्र झाला जसा दिवस आहे, तसं आयुष्य संपलं की मृत्यू आहे, आणि मृत्यू झालं अनेक योनीतली भोग संपत्ती पूर्ण झाली, पाप पुण्याची समानता झाली की परत मानवी देह. विठ्ठल फक्त जन्माला आल्यानंतरचं महत्व शोधलं पाहिजे. पण मात्र आपण जन्म आणि मरणाचा विचार सोडा, त्याला विचारात घेऊन आणि मरण्याची भीती बाळगण्याचं कारणच नाही. मला एक सांगा, किती घाबरलं म्हणजे मरण चुकणार? ते कोणाला चुकत नाही. उलट त्याची तयारी ठेवली पाहिजे. मानसशास्त्र असं सांगतं, जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये कधीच न चुकणारी आहे तिला विसरता कामा नये. याच मानसशास्त्राचा सिद्धांत तुकोबाराय सुद्धा देतात. मरणाची कार्य नाही आठवण, जे मरण तुम्हाला चुकणारच नाहीये, उलट पक्षी त्याला विसरता कामा नये, म्हणून त्याला स्मरणात ठेवून जीवनाचं कर्तव्य शोधा. जीवन सुंदर असेल. विठ्ठला इथं काही कुठल्या प्रकारचा भेदभाव नाहीये. लहान मोठा गरीब श्रीमंत आपल्यातला बाहेरचा त्यांनाच मरण बाकीचे आजरामर असं काही नाही. संत कबीरांचं वाक्य गोड आहे, सर्वांच्या पाठ आहे. संत कबीर सांगतात, आवेगा सो जावेगा राजा अंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बंधा जंजीर. संत कबीर सांगतात, राजा अंक फकीर, कोण कोणत्या स्थितीत तर कोण कोणत्या स्थितीत कुठल्याच प्रकारचा भेदभाव या भगवंताच्या न्याय दरबारामध्ये इथं मात्र चुकत नाही. याचं नाव मृत्यूलोक आहे. याचं नाव मृत्यूलोक आहे. मरण चुकता येत नाही. मग प्रत्येक मानवाने ह्या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना विचार काय करावा? येऊनी नरदेहा विचारावे सार, करावा पै निर्धार भजन मार्गी. हे सगळं ह्या सर्व गोष्टीतला भाव सांगत असताना याचं माध्यमच ते भजन करावं, उपासना करावी, ध्यान धारणा साधना करावी, देवाला प्रिय असणारं जीवन स्वीकारावं. पण का हो, हे सर्व खरं आहे, पण याच्यामध्ये मग देव करावा, भजन करावा, तुका म्हणे येते भजन प्रमाण, देवे दिला देव भजना गोमटा, हे त्याच रिलेटेड प्रमाण. पण हे सर्व होत असताना मग आम्ही तेवढंच करावं आणि हिमालयात जाऊन बायका मुलं सोडून तिकडच निघावं असंही सांगितलेलं. उलट या सर्व गोष्टींचा भाव सांगत असताना कोणतंच धर्म, शास्त्र, अध्यात्म आणि परमार्थ संसाराचा त्याग करा आणि हिमालयात जायला सांगत नाही. उलट ह्या तत्वाने जीवन जगा. तुमचा संसार, त्या संसारात अध्यात्म शोधा. तुमचं घर, त्या घराला मंदिर बनवा. हा तुमचा प्रपंच, हाच तुमचा परमार्थ. आणि अशा विचारातून जे जगतील त्यांचा संसार सुखे करावा. संसार सुखे करावा. या सर्व गोष्टी संसार सुखाने करावा अशा नीतिमूल्याने जी माणसं जगतील त्यांचं जीवन सुंदर असेल आणि त्यांचा संसार सुद्धा परमार्थ होईल. विठ्ठल पण याच्या अपोजिट जे जीवन जगतील त्यांना जीवनाचं महत्वच कळणार नाही. मग त्यांच्या डोक्यात फक्त टमाटे, वांगे, बटाटेच जर असतील तर मग मात्र ते दुर्दैव जरूर असावं. बायका, मुलं, प्रपंच, पैसा, अडका, प्रतिष्ठा, मान पान पाहिजेच, पण ते पाहिजे, पण त्यात मात्र न गुंता हे सगळं पाहिजे. पण आपण त्याचा अर्थ असा आहे, आपण संसारात पाहिजे पण आपल्यात संसार नको. आपण संसारात पाहिजे, आपल्यात संसार नको. आणि ज्यांच्या डोक्यात केवळ संसार, मग त्यांचा संसार फार दुःख म्हणून सांगितलाय. संसार दुःख मूळ चहूकडे तो एवढा दुःखाचा आहे की ते प्रमाणे ती चाले तेवढेच दुःखाची. वाट्याला आलेलं कर्म, जे काम भगवंताने आपल्याला सुपूर्त केलंय ते काम आपण स्वीकारलं पाहिजे. सत्य मार्गाने वाट्याला आलेलं काम करा. त्या कामात शुद्धता, सत्यता, पवित्रता आणि नीतिमूल्यता ठेवा. ही देवाची, ईश्वराची पूजा असेल. म्हणून त्याच्यामध्ये बदल होता कामा नये.
म्हणून काम हाताने करायचं पण तोंडाने राम म्हणायचंय. कामामध्ये काम काही म्हणा राम राम हा जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. हे प्रमाण म्हणजे आपल्या जीवनाला सुवर्ण मध्य मॅनेजमेंट. सगळ्या गोष्टीतून एक सुवर्ण मध्य साधला. संत महात्म्यांनी सर्व करा पण सर्व करत असताना असा संसार करा, असा प्रपंच करा, मग त्यातच आपल्या जीवनाची सुंदरता आपल्याला प्राप्त होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारल्या पाहिजे आणि हेच होण्यासाठी अपेक्षा करतात. यहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. या संपूर्ण भाव विचारातून असं जीवन जगा आणि ह्याच जीवनातली धन्यता असं वागलं तर तुकोबाराय सांगतात, हे आमच्या जीवनामध्ये साध्य झालं ना, धन्य झालो आम्ही जन्माला आलो. धन्य 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 आम्ही असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आता लक्ष करून ऐका. या सर्व गोष्टीचा विचार, आशा जीवनाची जर एवढी उज्ज्वलता, एवढी सुंदरता असेल, तुकोबाराय सांगतात आमचं भाग्य, आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही जन्माला आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. पण भाग्य काय झालं, आम्ही धन्य काय झालो, तर आम्ही विठोबाचे दास झालो म्हणून धन्य आम्ही जन्माला. विठोबाचे दास, कारण कोणत्याही गोष्टीची धन्यता कामाला नाही. नको त्या व्यर्थ गोष्टी जीवनात घडल्यानंतर त्याला धन्यता म्हणता येणार नाही. विठोबासारख्या परमात्म्याचं दास्यत्व आमच्या जीवनामध्ये मिळालं म्हणून आम्ही धन्य आहोत. ही कर्तव्यता आपल्या जीवनाला उमगली पाहिजे म्हणून आम्ही धन्य आहोत. विठ्ठल विठ्ठल.
कळल्या पाहिजे. आता एक वाक्य महत्वाचं आहे का, आपला वेळ संपत आला. या सर्व गोष्टीचा भाव लक्षपूर्वक असा आहे, या जीवनामध्ये आपण जरूर धावलं पाहिजे. खऱ्या वास्तविक भूमिकेतल्या जीवनातला स्वीकार आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. खरं जीवन जर जगलं तर ते समाधान या चेहऱ्यावरचं वेगळं राहतं. महाराज, बाहेरच्या परिस्थितीने माणूस फाटका असू द्या, पण त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक विचारांची संपत्ती जर, खऱ्या जीवनाची नीती कर्तव्यता जर त्याच्या जीवनामध्ये असेल, तो उजळ माथ्याने या समाजामध्ये जगतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान कोणत्याच संपत्तीने विकत घेता येत नाही. हे वास्तविक विचारांचं जगणं आहे. हे वास्तविक विचारांचं जगणं आहे. म्हणून जीवनामध्ये जरूर धावावं, पण धावत असताना स्वतःसाठी कधीतरी जीवनामध्ये थांबायचं कळालं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सावध भूमिका ही असली पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, ही सावध पवित्रता आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा आपल्याला विचारतोय का, सावधान शब्द हा आपल्या जीवनामध्ये केव्हापासून मागं लागलाय, केव्हापासून याची जाणीव आहे आपल्याला माहिती आहे. बोहल्यावर चढल्यापासून आता सावध घटिका संपूर्ण आली भरून. काय सांगतो हा सावधान? त्या सावध शब्द एवढ्या मंगलमय प्रसंगातून ब्रह्मवृंद ते ब्राह्मणदेव वारंवार एवढंच सांगतात, सावधान सावधान. आपण जर एखाद्याला विचारलं का बरं हा सावधान, आपल्याला एवढंच माहिती, रामदास स्वामींनी ऐकलं ते पळून गेले. एवढ्या लिमिटेड मर्यादित ते नाहीये. त्या सावधान शब्दाचा अर्थ असा आहे, बाबा रे, हेच म्हणजे जीवनाचं सर्वस्व नाही, अजून काही हे तो टेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. याचा समन्स म्हणजे आपल्या जीवनातली सावधानता. विठ्ठल खऱ्या जीवनाचं अस्तित्व आपल्या जीवनाला ते समजलं पाहिजे. या सर्व गोष्टींची जाणीव. म्हणून जन्म मृत्यू या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचं जीवन आपल्याला आनंद देणार आहे आणि त्या आनंदाच्या जीवनाला आपण स्वीकारलं पाहिजे. जीवनाचं महत्व समजलं पाहिजे, आनंद स्वीकारला पाहिजे. म्हणून आपण जर एखाद्याला, आता आपण काय फिरता आपण जर एखाद्याला विचारलं काय कसं काय बरं आहे ना, तो म्हणतो काय बरं नाही महाराज, खूप कंटाळा आला, देवानी यावं घेऊन जा. मी कधी योगेश महाराज मी असा विचार करतो, काही माणसं जर स्वतःच्या जीवनाला स्वतः कंटाळले असतील तर घरातले गल्लीतले का कंटाळणार नाही. म्हणून आपण तरी या जीवनाला असं वर्तन आपलं असू नये की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या जीवनाचा आपल्याला कंटाळा येऊ नये. याची जाणीव, आपलं जीवन हे उज्ज्वल वाटावं, हवंसं वाटावं. शेवटच्या श्वासापर्यंत तेवढ्याच तेजाने या जीवनाचा आनंदाने स्वीकार झाला पाहिजे. ही जीवनातली शाश्वत परिस्थिती आहे. विठ्ठल जीवनाची पावलं टाकत असताना ती सावध प्रक्रियेतून ती टाकली पाहिजे. याला सावधनता म्हणतात. मी आपल्याला एक मुद्दा विचारतो, ऐका. म्हणून या सगळ्या विश्वाचं हे कार्य पाहत असताना मला आपल्याला असं विचारायचं आहे, आपण आतापर्यंत अनेकांना पोचून आलोय की नाही? बोकस काय, अनेकांना आपण पोचून आलोय. कुठं? एसटी स्टँडवर नाही, स्मशानात. अनेकांचं जाणं तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या डोळ्यांनी आपण पाहिलं. पण ऐका, कोणाचा शेवट कसा आपल्याही जीवनाचा शेवट कधी ना कधी निश्चित आहे. म्हणून समोरचं पाहून आपल्या जीवनामध्ये कोणाचा शेवट कसा व्हावा हे हातात नाही, पण मरेपर्यंतच्या क्षणापर्यंत मी कसं जगायचंय एवढं मात्र आपल्या हातात आहे. एवढं मात्र आपण केलं पाहिजे. एवढंच करा, जीवन सुंदर असेल. त्या मराठी भाषेतली एक म्हण आहे बघा, आपल्या पुढच्या ठेच मागचा शहाणा. पुढच्याला ठेच लागली की मागचा वेळीच शहाणा होतो. म्हणून जगाचा सार्वभौम विचार पाहत असताना आपण आपल्या हिताचा विचार करत सावध राहिलं पाहिजे. त्या पंचतंत्रामध्ये एक दृष्टांत आला, मी कायम सांगत असतो, तुम्ही कधी ऐकला असेल तो गोड. त्या पंचतंत्राने मोठं वर्णन केलंय. समोरचं पाहून वेळीच आपल्या जीवनातली सावध तयारी आपण जीवनामध्ये केली पाहिजे. ते पंचतंत्र सांगतात, गाढव कोलानी वाघ तिघ शिकारीला जातात, शिकार करतात. आणि शिकार करता करता त्यांनी एक प्राणी मारला आणि त्याचे समान वाटे करायला एका झाडाच्या सावली खाली आली. ते पंचतंत्राचं वर्णन फार गोड राहतं त्या कथा. तर ते प्राणी मारला आणि या तिघांचा बॉस लीडर कोण? वाघ. वाघाने हे काम गाढवाला सांगितलं, म्हटले गाढवा समान वाटे कर.
आणि गाढवाने ते ऐकलं. मी तुम्हाला सांगतो असे कामं गाढवं लवकर ऐकतात. गाढवाने ते समान वाटे केले, पण वाघाची बुद्धी फिरली. वाघाची बुद्धी फिरली. वाघ त्या गाढवाला म्हणतोय, गाढवा खुशाल माझ्या बरोबर न वाटा घेतो, तू काय मांसाहारी आहे का? खुशाल धाब्यावर जातो, आपलं ते खुशाल वाटा घेतो, माझ्या बरोबर न वाटा घेतो. वाघ धावला गाढवावर. बरं फक्त रागावला नाही, धावला. बरं धावला तर धावला, वाघाने गाढवच मारून टाकलं, नरड फोडलं, गाढव मेलं. शेजारी कोला बसलेला होता. आता कोला किती हुशार हे सर्वांना माहिती आहे. सुभाषितकार सांगतात, अतिनम्रता धूर्त लक्षणम, सर्वात हुशार प्राणी म्हणजे कोला. आणि तसं सुभाषितकार अजून सांगतात, या सगळ्यांमध्ये प्राण्यांमध्ये कोला हुशार, पक्ष्यांमध्ये कावळा हुशार, हे सर्व हुशार प्राणी आणि ही हुशार माणसं, तो बुद्धिवान विचार आहे, तो शिकण्यासारखा आहे. तसं अतिनम्र धूर्त प्राणी कोला. आणि कोल्याने हे सगळं चित्र पाहिलं आणि कोल्याला हे माहित होतं ही संक्रांत आपल्याकडे येणार आहे. तेवढ्याच वाघाने तेच काम, हा सगळा दौरा कोल्याकडे नेला आणि वाघाने ते काम कोल्याला सांगितलं. म्हटले, कोल्या बोला ना वाघ दादा. म्हटले, काय बाकी काहीच नाही, याचे समान वाटे आता तू कर. कोला मोठं हुशार. कोल्याने असा युक्तिवाद केला, स्वतःला मुठभर घेतलं आणि उरलेलं सगळं मांस होतं ते वाघाच्या पुढे ढकललं आणि वाघाला सांगितलं, खाय तर मर, सांभाळ तुझा हप्ता म्हटले, तिकडे जा म्हटले, आता वैतागच देऊ नको. वाघाने ते पाहिलं. वाघ कोल्याला प्रश्न करतोय, वाघाने ते सर्व पाहिलं. वाघ म्हणतोय, कोल्ह्या तू स्वतःला मुठभरच घेतलं, समान वाटे का केले नाहीस? आता कोल्याने दिलेलं उत्तर मार्मिक लक्षपूर्वक आहे का? कोला सांगतो, वाघ दादा समान वाटे करायला मी काय गाढव मी काय? ज्याने समान वाटे केले त्याला तू नमुन्यावारी मारून टाकलंस. यालाच म्हणतात जीवनामध्ये सावध होणं. विठ्ठल त्या संपूर्ण जीवनाचा भाव हाच ओळखून ही परिस्थिती आपल्याही जीवनामध्ये अशीच उज्ज्वल असायला हवी. जीवनाचा क्षण क्षण जगत असताना माझं जीवन कसं उज्ज्वल होईल, शेवटच्या श्वासापर्यंत मी कसा समृद्ध जगेल, विचाराच्या संपत्तीने कसा समृद्ध जगेल, याचा विचार केला तर हे जीवन आपल्याला धन्य वाटेल. म्हणून धन्य मी जन्मानो दास विठोबाचे झालो. या सगळ्या परिस्थितीमध्ये ही आयुष्याची पुंजी मला मिळाली आहे. या आयुष्याची प्रक्रिया एकच गोष्ट आहे, ती माझ्या जीवनातली साधन आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधनेतून काय स्वीकारता येतं? परमात्मा नावाच्या क्रांतीची सच्चिदानंद पदवी ज्या साधनेतून पूर्ण होते ती पारमार्थिक साधना, पण ज्या कार्यातून पूर्ण होते ते कार्य म्हणजे आयुष्य. अशा कार्याच्या साधनेतून सच्चिदानंद नावाच्या परमात्म्याची साधना पूर्ण होऊन माझ्या जीवनाचं परमोच्च स्थान प्राप्त होतं. आणि एकदा हे आयुष्य माझ्या जीवनाचं परमोच्च झालं ना, मग मात्र माझ्यात एवढी ताकद होईल की माझं जीवन स्वर्गासाठी मी निशाणा करेल आणि स्वर्गासाठी ती पायरी करेल. तो
या समग्र विचारातून हे जीवन जगणं पूर्ण झालं ना, तर एवढं सामर्थ्य प्राप्त होतं. तुकोबराय सांगतात, आम्ही स्वर्गाला जाण्याची पायरी करू पायरी. पावटणी शब्दाचा अर्थ आहे पायरी. पावटणी केला काळ, पावटणी केला काळ. काळाची आम्ही पायरी करू आणि त्या पायरीच्या बळावर स्वर्ग प्राप्त करू. एवढं सामर्थ्य प्राप्त होतं. या जीवनातल्या खऱ्या जगण्याचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये झाला की ह्या जीवनाचं सुंदर प्रतिपादन माझ्या आयुष्याच्या क्षणाक्षणाला हे उजळ माथ्याचं जीवन प्राप्त झालं. ही अवस्था अशी प्राप्त होते. अशा विचारातून हे जीवन झालं की ह्या जीवनाची धन्यता प्राप्त होते. पण धन्यवानाचं जीवन कसं पूर्ण होतं? 1.5 मिनिटातल्या भावार्थ रामायणातला भाव सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जीवनातली परिपूर्णता, आपल्या जीवनातलं धन्य जीवन देवाच्या उपक्रम उपसंवारातून स्वीकार झाला की त्या जीवनाला मोक्ष प्राप्ती मिळते, साधना सिद्ध होते. एकदा प्रसंग असा झाला, रामप्रभू लक्ष्मणजी सीतामाता वनात चालले होते. वनात प्रवास करत असताना लक्ष्मणजी थोड्या अंतरावर बसलेले एका झाडाच्या बुंद्याच्या खाली रामप्रभू आणि सीतामाता बसलेले होते. सीतामाता ज्या बुंद्याखाली झाडाच्या बसले होते त्या झाडाच्या फांदीकडे लक्ष गेलं. त्या फांदीवरती एक आकर्षक सुंदर मनमोहक असा गोड वेल गेलेला होता. त्या वेलीकडे सीतामाईने पाहिलं आणि त्या वेलीकडे पाहता पाहता सीतामाई रामचंद्र प्रभूंना सांगतात, स्वामी देवा, ही वेल किती भाग्यवान आहे की ह्या वेलीला हे सुंदर झाड मिळालंय. ही वेल किती भाग्यवान आहे. प्रभूंच्या लगेच लक्षात आलं सीताबाईंना काय बोलायचंय ते. त्यांच्या लक्षात आलं ते तुमचे येईल. त्या क्षणामध्ये लगेच सीताबाईंनी हे बोलता क्षणी प्रभूच्या मनात आलं. प्रभू रामचंद्रजी सांगतात, सीते, वेल भाग्यवान नाही, ते झाड भाग्यवान आहे की त्या झाडाला ही सुंदर वेल मिळाली आहे. ते झाड भाग्यवान आहे. सीतामाई सांगतात, नाही स्वामी, वेल भाग्यवान आहे. प्रभू सांगतात, झाड भाग्यवान आहे. झालं ना भांडण सुरू दोघांचं. हे तात्विक भांडण होतं. आता हे भांडण मिटवणारं कुणीतरी पाहिजे होतं. पण बहुतांशी भांडण मिटवणारे भेटत नाही, पेटवणारे भेटतात. काय करावं? शेवटी काय करावं? जवळच लक्ष्मणजी बसलेले होते. सीतामाईंच्या मनात आलं. जवळ गेल्या लक्ष्मणाच्या आणि सांगितलं, भाऊजी, माझं असं म्हणणं आहे, ही वेल भाग्यवान आहे. या झाडावरच्या फांदीवरची वेल भाग्यवान आहे. आणि शांत राहतात ते प्रभूच कसे? रामचंद्रजीने सांगितलं, नाही लक्ष्मणा, माझं असं म्हणणं आहे, वेल भाग्यवान नाही, ते झाड भाग्यवान आहे. आता प्रश्न लक्ष्मणाला पडला. आता करावंच काय? दोघांच्या भांडणातला सुवर्ण मध्ये साधायला पाहिजे. नाहीतर वेल भाग्यवान म्हणावं तर प्रभूंना राग येईल, झाड भाग्यवान म्हणावं तर सीतामाईला राग येईल. करावंच काय? आता लक्ष्मणाने दिलेलं उत्तर संपूर्ण कीर्तनाचं सार आहे. लक्ष्मणजी सांगतात, ऐका सीतामाई, ऐका देवा, इथं झाडही भाग्यवान नाही, इथं वेलही भाग्यवान नाही. या दोघांच्या सावलीला जो लक्ष्मण बसलाय तोच भाग्यवान आहे. आणि हेच भाग्याचं लक्षण आपल्या जीवनाच्या पूर्ण परमार्थाचं श्रेय ज्ञानेश्वर विचारातून हे मानवी जीवन सुंदर जगावं. या जगण्यातून आपण आनंदाचे सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आयुष्य प्रतिपादन त्यानेच होईल. या विचारातून जगाल तर आयुष्य उज्ज्वल असेल, ही जाणीव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असावी आणि या विचाराची वाटचाल प्रत्येकाची व्हावी. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्मा चरणी, माऊली तुकोबाराय सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, जवळच आपलं ग्रामदैवत खंडोबा महाराजांच्या चरणी ही सेवा आपण समर्पित करूया. संपूर्ण सांगळे परिवार, कैलासवासी राजाराम रामभाऊ सांगळे आज बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोड ही पर्वणी हा सुंदर कार्यक्रम या दोघेही मुलांनी तिथं आयोजित केला. एक असा हा आदर्श परिवार आणि त्यांच्यासाठी हीच श्रद्धांजली असेल. भक्तवत्सल परमात्म्याला आपण विनंती करूया, बाबांचं जसं कर्म असेल त्यांना तशी गती मिळेलच, पण आपण अशी विनंती करूया की हे परमात्म्या, हे देवा, हे पांडुरंगा, बाबांना तुमच्या चरणारविंदी जागा द्या.
पुनर्आयुष्य परमार्थ करण्यासाठी त्यांना जन्म प्रदान करा हा भाव प्रगट करतो. आणि आज हे सर्व दिग्गज मंडळी आमचे सर्व महाराज मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. आमचे प्रिय स्नेही मारुती भाऊ यांच्या निमंत्रणातून तुम्हा सर्व स्नेहीजनांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. पुनश्च एकदा सर्वांना विनम्र भावाने वंदन करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय